हॅलो नमस्ते, वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6च्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला चर्चा रंगताना दिसल्या नॉमिनेशनच्या चर्चा करणं हा एक नियमभंग आहे आणि हा एक मुख्य नियम असून सुद्धा आपल्याला सर्वत्र सगळ्याच ग्रुपमध्ये नॉमिनेशनची चर्चा दिसली आणि प्रामुख्याने तन्वी आणि राकेश यांनी कोणाला काढायचं याबद्दल बऱ्याच चर्चा केलेल्या आपल्याला दिसलेल्या आहेत. हॉट लिस्टवरती प्राजक्ता आणि सागर यांचं नाव यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला दिसतं आहे. काटा गँग जी आहे ती यांना टार्गेट करणार आहे आणि नवीन जे आलेले आहेत सदस्य त्यांची चर्चा चाललेली आहे की त्यांच्याबरोबर कोण असणार आहे नॉमिनेशनमध्ये, कारण जे कमजोर लोक आहेत त्यांनाच नॉमिनेट केलं तर मग आपण वाचू शकतो, अशी ही चर्चा रंगलेली आहे. अजून दुसरी महत्वाची चर्चा आज तुम्ही ऐकली असेल तर ती चर्चा अशी होती की प्राजक्ता डम आहे की मास्टर माइंड. म्हणजे पहा, काही लोकांचं म्हणणं आहे की प्राजक्ता मास्टर माइंड आहे. म्हणजे खुद्द राखीने सुद्धा हे सांगितलेलं आहे की प्राजक्ता मास्टर माइंड आहे आणि इकडे राकेश आणि तन्वी तिला डम ठरवण्यासाठी उत्सुक आहे, तिला डम ठरवतात. राकेशला तर असं वाटतं की प्राजक्ताला काहीच गेम कळत नाही, परंतु राखीने तिला बरोबर ओळखलेलं आहे. प्राजक्ता शांत राहून ऑब्झर्व करून बरोबर गेम खेळतीये. सगळ्यांना असं वाटतं ती डम आहे, परंतु नवीन आलेले लोक बरोबर तिच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ती त्यांच्याबरोबर राहून अलायन्स बनवते आणि आतापर्यंत ती टिकून आहे. प्राजक्ता कुठेही गोंधळ नाही, कुठेही शिवीगाळ नाही किंवा लोकांच्या नजरेत येईल असं काहीही कृत्य नाही, परंतु शांत राहून ती एक वेगळाच गेम खेळताना आपल्याला दिसते आणि ही गोष्ट राखीने ओळखलेली आहे. राखीला सुद्धा तिने स्वतःच्या बाजूने करून घेतलेला आहे. त्यामुळेच आपल्याला इथं प्राजक्ताचा गेम म्हणजे यांच्या आरडाओरड्यामध्ये तिचा गेम दिसत नसला तरी पण ती एक चांगला गेम खेळत आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट्समध्ये मला कळवा, कारण मला सुद्धा उत्सुकता आहे की लोकांना काय वाटते प्राजक्ताबद्दल. खरंच ती डम आहे का? म्हणजे ती डम होती, म्हणजे मी सांगते तुम्हाला, जोपर्यंत करण या घरामध्ये होता तोपर्यंत फक्त ते आळशीपणाने वरती जाऊन ते चर्चा करायचे, काय काय मनातल्या मनात प्लॅनिंग करायचे. परंतु जसा करण आणि सचिन इथनं गेलेले आहेत, प्राजक्ता ऍक्टिव्ह झालेली आहे आणि तिने स्वतःचा वेगळा गेम सुरू केलेला आहे. तन्वी कोलतेला संकेतला पुढे जाऊ द्यायचं नाहीये, कारण तो एक वाईल्ड कार्ड आहे आणि तिला भीती आहे तो ओव्हरकम करतो की काय. राकेशची ती चर्चा करते की त्याचा गेम अप होऊ द्यायचा नाहीये आणि ती सांगते की त्याचा गेम असा आहे की विशालच्या ग्रुपमध्ये जायचं, विशालला तिथे त्याला हे नुसते नाबूद करायचं आणि नंतर राकेशची लढायचंय. म्हणजे टोळीमध्ये जाऊन टोळीमध्ये फूट पाडायची आणि नंतर त्याला राकेशची लढायचं आहे आणि त्याला हिरो बनायचं आहे. हा कुठला गेम आहे तन्वी मॅडम? म्हणजे विदाऊट विशाल सुद्धा तो राकेशची लढू शकतो आणि विशालला बरोबर घेऊन सुद्धा तो राकेशची लढू शकतो. तर हा कुठला गेम ती राकेशला समजावतीये का कुठेतरी मिसगाईड करते राकेशला, असं सुद्धा वाटतं. राकेश बापट इतक्या दिवस राखीला अवॉइड करत होता आणि राखीमुळे त्याचा गेम अप झालेला आहे आणि इथं दोघांच्या डिस्कशन मध्ये आता राखी त्याला सांगते की मला तुझा सपोर्ट नकोय, बरोबर, कारण तो तिला म्हटला होता की आपण बाहेर जाऊन करू शकतो एकमेकांना हे काय जे टाइम स्पेंडिंग वगैरे, मला इथे नकोय असं राकेशने तिला सांगितलं. आणि आता राखी त्याला सांगते की मला इथे नकोय आता तुझा सपोर्ट. आणि ती सांगते की बा प्राजक्ता मास्टर माइंड आहे आणि तो प्राजक्ताला कशातच गृहीत धरत नाही राकेश. परंतु मला असं वाटतं राकेशला समजायला हवं की आता प्राजक्ता नक्कीच गेम खेळू शकते. राखी आणि दीपाली यांचं पण आपल्याला दिसते की बाबा राखी तिला म्हणते की तुम्ही खेळलंच नाहीयेत, म्हणजे राखी येईपर्यंत तर दीपाली खेळलीच नाही आणि दीपाली म्हणते की आम्ही पण खेळलो याच्या आधी आणि तुमच्यासारखा आम्ही तोच गेम नाही खेळत. म्हणजे दीपालीला काय म्हणायचंय की राखी प्रत्येक सीझन मध्ये तोच गेम खेळते, परंतु तोच गेम खेळून ती प्रेक्षकांना अट्रॅक्ट करते किंवा तिच्यामुळे टीआरपी वाढतोय. आणि दीपाली ताई, खरंच तुम्ही काय गेम खेळताय? फक्त तिकडे जाऊन फोडाफोडी करणं एवढाच त्यांचा गेम आहे. इथे राकेश त्यांना फसवतोय, तन्वी त्यांना फसवतीये, त्या कुणाचीही प्रायोरिटी नाहीये, परंतु दीपाली ताईंच्या काहीच लक्षात येत नाही. इकडे आपण पाहिलं विशाल संकेत हे जे आहेत ते आता एकत्र आलेत असं वाटतंय आपल्याला, कारण संकेत विशाल बरोबर बसतोय किंवा प्राजक्ता बरोबर बसतोय. त्याला या ग्रुपमधनं त्याला खेळायचं नाहीये, पण या लोकांचा सपोर्ट त्याला हवाय. इथे विशाल रेवाला समजावताना आपण पाहतोय की बाबा रेवा जी आहे ती सारखी काटा ग्रुपमध्ये जातीये. तो सांगतोय त्या ग्रुपमध्ये राकेशची प्रायोरिटी कोण आहे तर तन्वी आहे, तन्वीची प्रायोरिटी कोण आहे तर प्रभू आहे आणि दीपाली ताई जी आहे ते कुणाचीच प्रायोरिटी नाहीये. म्हणजे दीपाली ताईची प्रायोरिटी राकेश आहे, परंतु राकेशची प्रायोरिटी दीपाली नाहीये. त्यामुळं तो सांगतो की हा जो गेम आहे तो प्रायोरिटीचा आहे.
इथे जर आपण पाहिलं तर माझी प्रायोरिटी जी आहे म्हणजे विशालची प्रायोरिटी होती रुचिता आणि ती आता गेलेली आहे, म्हणजे ती प्रायोरिटी ओपन आहे. म्हणजे इनडायरेक्टली तो सांगतोय की मी तुला प्रायोरिटी बनवू शकतो जर तू मला सपोर्ट केला तर. आणि अजून जे एक आहे ती संकेतची प्रायोरिटी पण ओपन आहे, तू त्याच्याबरोबर पण खेळू शकते, असं तो तिला गेम जो आहे तो समजावून सांगतोय की स्वतःच्या याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या जो आहे विशालचा गेम आहे, परंतु तो एक जी सच्चाई जे म्हणतात ना ती पण तिला एक्सप्लेन करतोय की खरोखरच आपल्याला पण दिसतंय की बाबा दीपाली ताई कोणाचीच प्रायोरिटी नाहीये आणि हा गेम जो आहे तो प्रायोरिटीचा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमची फर्स्ट एकच असते प्रायोरिटी, हे पण तो तिला सांगतोय. आणि रेवा सेम गोष्ट जाऊन त्या दीपाली ताईला सांगते, हेच सांगते ती. आणि ती सांगते की मी तुला प्रायोरिटी बनवू शकते जर तू मला सपोर्ट करत असेल. आणि इथं दीपाली बघा, म्हणजे हा डम हा शब्द कुणासाठी वापरायचा. दीपाली राकेशला जाऊन सगळ्या गोष्टी सांगतेय, म्हणजे आता दीपाली ताईला ह्या सगळ्या गोष्टी कळून सुद्धा ती राकेशला सांगते, मग या गोष्टीला काय म्हणायचं. इकडे आपण पाहिलं प्राजक्ता आणि रेवा यांचं जे आहे की प्राजक्तामुळे रेवा नॉमिनेट झालेली आहे, त्यामुळे ती तिच्यावरती नाराज आहे की मी पण तुझ्यासारखी सॉफ्ट आहे पण मी वीक आहे, तू वीक आहे का, असं रेवा तिला बोलते. आणि सागर पण तिला समजावते की बाबा आम्हाला डिसिजन घ्यायचा होता, नाही तर लोक वेड्यात काढतील आम्हाला, असं सागर तिला सांगतोय. म्हणजे इकडे हे दोघं पण तिला परत भोळ्यात घेण्याचा प्रयत्न करताय, कारण जेवढे इथं क्वांटिटीचा पण गेम आहे, प्रायोरिटीचा पण गेम आहे, क्वांटिटीचा पण गेम आहे. आणि प्राजक्ता तिला सॉरी म्हणते की बाबा मला हे माहिती नव्हतं की हे नॉमिनेशन तुला नॉमिनेट होईल म्हणून, त्यामुळे ती सॉरी म्हणतेय. आणि इथं संकेत सुद्धा सांगतोय की बाबा त्यांच्याबद्दल तू मनात काही ठेवू नको, सागर आणि प्राजक्ताबद्दल. संकेतला मला असं वाटतं गेम व्यवस्थित समजतोय आणि तो चांगला खेळतोय. इकडे अनुश्री जी आहे ती एकटी पडलेली आहे, कारण ना या ग्रुपमध्ये ना त्या ग्रुपमध्ये. त्यामुळेच अनुश्रीचा प्रयत्न आहे की आता तिला अलायन्स करायचंय, कुणाचा तरी सपोर्ट तिला नक्कीच लागणार आहे. त्यामुळे ती संकेतशी पण बोलताना दिसते की बाबा दीपाली आणि सागरला ती टार्गेट करणार आहे आणि आपण मिळून काटा ग्रुपला हलवायला पाहिजे असं ती म्हणतीये. आणि कारण दीपाली आणि प्रभू काहीच करत नाहीयेत आणि संकेत म्हणतो की यांना फोडण्यापेक्षा आपण बाहेर त्यांना घालवायला हवं. आणि ती म्हणते की इथे राहून सुद्धा त्यांचा गेम डगमगला पाहिजे. तसं अनुश्री जी आहे ती संकेतला आता हे करण्याचा प्रयत्न करते, मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते. आणि एका बाजूला आपण पाहिलं की जेव्हा नॉमिनेशनची चर्चा चालू होती आणि बिग बॉसने सांगितलं की हे नियमभंग आहे आणि लोक नियमभंग करतायत, त्यावेळेस अनुश्रीने तन्वीचं नाव सांगितलं की बाबा तन्वी याबद्दल चर्चा करते. मला सुद्धा तिने विचारलं की तू कोणाला नॉमिनेट करणार आहे आणि तिथे तन्वी चिडताना दिसते, तिची लायकी काढताना दिसते, तुझी लायकी नाहीये, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही वगैरे. आणि इथे अनुश्रीचं आणि तिचं जे आहे ते वाद आणि भांडण झालेलं दिसते. या भांडणाच्या ओघामध्ये अनुश्री इथे कबूल करते की हा जो माझा टोळी सोडण्याचा जो होता तो आमचा पूर्ण प्लॅन होता. म्हणजे इथे तिचे पत्ते जे आहेत ते ओपन केलेले आहेत अनुश्रीने. तिने सांगितलेलं आहे की हा पूर्ण प्लॅन होता माझा टोळी सोडण्याचा. आणि इकडे विशाल आपल्याला हसताना दिसतोय. म्हणजे आता अनुश्री पुन्हा विशालकडे म्हणजे आपल्या टोळीकडे परत जाणार आहे अशी तिने दिलेली आहेत सगळे इशारा. आणि अनुश्री पुन्हा विशालच्या बरोबर जाऊन गेम खेळणार आहे असं मला दिसतंय. अनुश्री ही जी आहे तिचा वेगळा स्वतःचा वेगळा गेम आहे, तिच्यासारखा गेम इथे कुणाचाच नाहीये. सगळेजण दुसऱ्यांवरती डिपेंड आहे पण अनुश्री कुणावर डिपेंड नाहीये, ती स्वतःच्या डोक्याने खेळतीये, तिचं व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि ती खरी मास्टर माइंड आहे असं मला वाटतं. ती दुसऱ्यांबरोबर खेळत नसली तरी पण तिचा वेगळा स्वतःचा गेम आहे. तुम्हाला काय वाटतं, अनुश्रीबद्दल तुमचं काय मत आहे आणि तन्वीबद्दल काय मत आहे ते सुद्धा मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्या गेममध्ये आता आपण पाहिलं की जे नॉमिनेशन्स आहेत ते सुरू झालेले आहेत. पहिलं जे नॉमिनेशनचे टास्क होता तो होता पोस्ट ऑफिस सारखं एक पोस्टचं तिथं एक होता पोस्ट त्याने ठेवला होता आणि त्याच्यामधनं पत्र ते काढायचे होते. बिग बॉस एका जोडीला बोलवणार होते, दोघांपैकी एकाचं पत्र वाचलं जाणार आणि एकाचं ट्रॅश केलं जाणार. ज्याचं पत्र वाचलं जाणार आहे तो नॉमिनेशन पासून वाचणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला आहे की स्वतःचं पत्र वाचण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिल्या टास्क मध्ये पाहिलं आपण की प्राजक्ता आणि सागर दोघांना जोडीमध्ये बोलवलं गेलं. म्हणजे बिग बॉसचं म्हणणं आहे या दोघांपैकी एक जण नॉमिनेटच व्हायला हवं. आणि इथे दोघंही नॉमिनेशनसाठी एकमेकांना नॉमिनेट करायला तयार नाहीयेत. इथे प्राजक्ता बघा आपल्याला तिचा गेम दिसतोय की ती सागरला म्हणते की नाही मी नॉमिनेट व्हायला तयार आहे, तू तुझं पत्र वाच वगैरे, कारण त्याच्या मुलीचं पत्र आलेलं आहे, हिच्या आईचं पत्र आलेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये ती बझर दाबायला तयार होते, परंतु ती बझर दाबायला उशीर करते आणि तिथे सागर जो आहे तो तिच्या हातावर हात ठेवतो की बाबा पटकन बझर दाब.
परंतु इथे जी संचालक आहे राखी आणि रेवा या इथे गेम खेळत आहेत आणि ते म्हणतात की नाही, तिच्या हातावरती हात ठेवून सागरनीच बझर दाबलेला आहे आणि सागरला त्यामुळं त्या नॉमिनेशन पासून वाचलेला आहे आणि प्राजक्ता नॉमिनेट झालेली आहे. आणि जी प्राजक्ता इतक्या वेळ त्या म्हणत होती की बाबा नाही तुझं पत्र वाचूयात, तुझं पत्र वाचूयात, तेव्हा ती रडायला लागते इथं की बाबा मला माझं पत्र वाचायचं होतं. मग इतका जे ड्रामा जो चालला होता तो कशासाठी चालला होता, रडण्याचा वगैरे. ठीक आहे, तिला तिच्या आईचं पत्र वाचायचं होतं, परंतु मग इथे ऑप्शन तुम्हाला एकच होता, हा गेम आहे. आणि इथे प्राजक्ताच आपल्याला उघड होतंय की बाबा ती सागरच्या समोर तर म्हणते की तू मला नॉमिनेट झालेलं तरी चालेल, परंतु नंतर ती रडतीये सुद्धा आणि तिला असं वाटतं की मला माझ्या आईचं पत्र वाचायचं आहे. मग हे इतका घोळ कशासाठी घालायचा असं मला पण वाटतं. आणि इथे प्राजक्ताचे जे आहे ते उघड झालेले आहेत गोष्टी की बाबा प्राजक्ताला स्वतःला नॉमिनेट करायचं नव्हतं, परंतु ती दाखवण्याचा प्रयत्न करत होती की बाबा मला पण त्याच्याबद्दल वाटतंय, सागरबद्दल. म्हणजे तिला सागरशी पण वाईट व्हायचं नव्हतं. इथे आपण पाहिलं सागरला त्यांच्या मुलीचं पत्र आलं होतं आणि सागर खूप भावूक झाले होते. खूप छान पत्र होतं आणि इथे सागर जे आहे ते खूप रडताना आपल्याला दिसले. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये सुद्धा अशीच आपल्याला पत्र वाचायला मिळतील आणि इमोशनल झालेले सदस्य आपल्याला दिसतील. काही ड्रामा असेल, काही खरं असेल. रियालिटी आणि ड्रामा याच्यातला फरक प्रेक्षकांना समजायला हवा, कारण हे लोक गेम खेळायला आलेले आहेत. कुणाचा गेम काय आहे आणि काय आपल्याला म्हणजे प्रेक्षकांची नजर हवी हे ओळखण्याची. आणि त्यामुळे जरी हे सदस्य नॉमिनेट झाले तर कुणाला वाचवायचं हे प्रेक्षकांना समजायला हवं. तर तुम्हाला हा गेम कसा वाटतो हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.